श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी किंवा पंढरपूर एकादशी, पंढरपूर यात्रा किंवा पंढरपूर वारी असे देखील म्हणतात. हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. तर या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या एकादशीला विशेष असे महत्त्व दिलं जातं. देवशयनी या शब्दाचाच अर्थ असा आहे की भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात, जे गाढ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच दुधाचा महासागरमध्ये शेषसर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात. तेव्हा याचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे होते. हा दिव्य विश्रांतीचा काळ 4 महिने कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो, ज्याला कार्तिकी एकादशी किंवा देव उठणी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन येतात आणि हे म्हणजे भक्तीचं समर्पण आणि एकतेचं प्रतीक आहे. आषाढी एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. कुटुंबातील अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे व्रत करतात, कारण आषाढी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील जेवढ्या काही एकादशी आहेत त्याचं फळ मिळतं. आता या एकादशीचे व्रत म्हणजेच पापाचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुखकर होतो, अशी धार्मिक कल्पना आहे. पौराणिक कथेनुसार या व्रताचे महत्त्व भगवान विष्णूंनी स्वतः राजा बलीला सांगितले होते. या व्रतामुळे भक्तांना आध्यात्मिक त्यांची उन्नती होते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते. मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरण कसं असतं? सकारात्मकता असतं, आनंदाचं असतं आणि उत्साहाचं असतं. विष्णूच्या पूजेबाबतच काही खास प्रभावी उपाय देखील या दिवशी केले जातात. तर अतिशय प्रभावी उपाय आहेत. शनिवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला नाही तरी चालेल, पण गाईला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे. तर आपल्याला संकटातून मार्ग मिळेल. रात्रीत सोन्यासारखे दिवस येईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा जरी तुमची असेल तरी ती पूर्ण होईल. या आषाढी एकादशीला गाईला आपल्याला एक वस्तू खायला घालायचं आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर कोणता उपाय करायचा आहे? तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की पहा. आपल्याला आषाढी एकादशीला हा उपाय करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त एक वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. जो मनोभावेने या दिवशी गाईची सेवा करतो, गाईला ही वस्तू खाऊ घालतो, गोमाता संतुष्ट होऊन त्या व्यक्तीला दुर्लभ असं एक वर प्रदान करते. या सेवेने देवी लक्ष्मी, भगवान श्रीहरी, विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी गोसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय, आणि आषाढी एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे. भगवान श्री हरी विष्णू हे विठ्ठलाचेच एक अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी गायीची विशेष सेवा आपल्याला आवर्जून करावयाची आहे. या दिवशी गायीची पूजा केल्याने आषाढी एकादशीचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. तर आपण या दिवशी ही सेवा करायची आहे. यामुळे मानसिक शांतता लाभते, विठ्ठलाची कृपा आपल्यावर होते. तर गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी गायीच्या सेवेने सर्व देवतांची पूजा केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय आवर्जून करावयाचा आहे, कारण या आषाढी एकादशीच्या दिवशी गोसेवेचे खूप मोठे आणि धार्मिक महत्त्व आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कष्ट करत असाल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल,
तर आपल्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा असू देत ती या उपायाने आपली पूर्ण होणार आहे. मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असो, धनप्राप्तीबद्दल असो, संतान बद्दल असो किंवा मुलांच्या प्रगती प्राप्तीबद्दल असो, घरात घर खरेदी करायचं असेल कुणाला कर्ज झालेले असेल, कुणाला शारीरिक मानसिक काही प्रॉब्लेम असतील, तर जे काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. म्हणजे तुमच्या घरात सतत पैशांची आर्थिक अडचण येत असेल तर घरात पैसा येण्यासाठी किंवा तुमच्या कष्टाला योग्य ते मेहनतीला यश मिळायसाठी हा उपाय आपल्याला आषाढी एकादशी दिवशी आपल्याला करावयाचा आहे. तर हा उपाय केल्याने 100% काय 1001% तुम्हाला फळ मिळणार आहे. आता हा उपाय तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवून देणार आहे. अडकलेली कामे पूर्ण करणार आहे. सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळणार आहे. आणि ह्या उपाया आपल्याला शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंथरुणावरती बसूनच तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवंताचे आभार मानायचे आहे की त्यांनी हा पवित्र दिवस आपल्याला दाखवला आहे. यानंतर तुम्हाला अंघोळ करायचं आहे, स्नान करायचे. त्या स्नानाच्या पाण्यात थोडीशी हळद टाकायचं आहे, तुळशीपत्र टाकायचं आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे, धुतलेले कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. देवघरातील मूर्तींची पूजा करायची आहे. विष्णूची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर देखील तो फक्त पुसून आपल्याला त्याच्यावर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. तसेच नैवेद्य, तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि घरातील वातावरण कसं प्रसन्न ठेवायचं आहे. तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. तर काय करायचं आहे तर थोडंसं वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. म्हणजे थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करायची आहे. तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वार असेल त्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकाला हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला 2 गोष्टी म्हणजे एक तामण घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे 2 तामण नसतील तर तुम्ही 2 स्टीलची ताटं देखील घेऊ शकता. यानंतर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती किंवा तुमच्याकडे भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर विठ्ठलाची मूर्ती देखील चालते. त्या पाटावरती आपल्याला ठेवायचं आहे. पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. त्यावर तुम्हाला विठ्ठलाची किंवा भगवान विष्णूची किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरी चालते आहे. आता हे आपल्या देवघरासमोरच आपल्याला हे करायचं आहे. सर्वप्रथम पाटावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर आपण जी 2 ताम्हणे घेतलेली आहेत किंवा जे 2 ताटं घेतलेली आहेत त्यामध्ये आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. पहिल्या ताटातलं स्वस्तिक हे भगवान विष्णूंसाठी आणि दुसऱ्या ताटातले स्वस्तिक हे माता लक्ष्मीसाठी. अशा पद्धतीने आपल्याला 2 स्वस्तिक हे 2 ताटांमध्ये कुंकवाने काढायचं आहे. त्यानंतर स्वस्तिकला मधले जे 4 बिंदू असतात आणि कडाच्या 2 आणि कडचे जी लाईन असतात त्यांना देखील आपल्याला त्या लाईनवर हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला 2 गुळाचे खडे ठेवायचे आहे आणि एका ताम्हणामध्ये आपण जे स्वस्तिक काढलं आहे त्या स्वस्तिकच्या मधोमध एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि दुसरं ताम्हण आहे त्यामध्ये जे स्वस्तिक असेल त्या स्वस्तिकवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आता कुठे ठेवायचं आहे तर हा उपाय करण्या अगोदर 1-2 तास थोडीशी चणा डाळ भिजत घालायची आहे. ती भिजलेली चणा डाळ जी आहे ती सुद्धा तुम्हाला त्या गुळाच्या खड्या शेजारीच थोडी थोडी ठेवायची आहे. भिजलेली चणा डाळ जी असते ना तीच तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर तिथे तुम्हाला एक तुळशीपत्रसुद्धा ठेवायचं आहे. आता यानंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच एक आसन घेऊन त्या आसनावरती आपल्याला बसायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. 1 माळ करू शकता तुम्ही किंवा 11 माळी देखील तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या देवासमोर पाठावरती तुम्हाला हे
मंत्र म्हणायचा आहे आणि झाल्यानंतर एक तांब्याचा कलश भरून आपल्याला पाणी त्यामध्ये थोडी हळद टाकायचं आहे, गंगाजल असेल तर थोडंसं टाकायचं आहे आणि या दोन्ही स्वस्तिकाच्या जवळ आपण ताटामध्ये जो गुळाचा खडा आपण जो ठेवला आहे आणि चण्याची डाळ ठेवली आहे तर ते दोन्ही उचलून एका वाटीमध्ये काढून आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर हळद कुंकू घेऊन या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन गाईपाशी जायचं आहे. गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. आता त्याला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर जी भिजवलेली चणा डाळ आणि गूळ आपण वाटीमध्ये घेऊन आलेलं आहे ते तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे. जर गाईच्या जिभेचा स्पर्श जर तुमच्या हाताला झाला तर असे म्हटले जाते की तिथून तुमचे दिवस हे पालटू लागतात, तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं, आयुष्यात भाग्योदय येतो आणि तुमचं नशीब हे तुम्हाला साथ द्यायला लागतं आणि ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य व्हाव्या लागतात. जर तुम्हाला तुम्हाला ही सेवा करायची आहे, चणा डाळ आणि गूळ हे आपल्याला हातामध्ये घेऊन गाईला चारायचं आहे जेणेकरून त्या गाईचा स्पर्श आपल्या हाताला होईल. यामुळे आपलं भाग्योदय होईल, आपले अडलेले जे काही असतात प्रश्न ते मार्गी लागतात. आणि तसंच गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आपल्याला. ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत आपल्याला तिला खाऊ घालायचं आहे, जप करायचा आहे आणि गाईला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्यासारखं भाग्य प्राप्त होतं. गाईला स्पर्श केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातात, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. मग हे सगळं करून झाल्यानंतर गाईच्या पायाखालची जी माती असते ती थोडीशी माती आपल्याला काय करायचे उचलून घरी आणायची. ती एका वाटीमध्ये घेऊन आपल्याला घरामध्ये ती ठेवायची आहे. देवघरामध्ये ठेवली तरी चालेल. तुम्ही गाईच्या पायाखालची माती आपल्या घरात आणताना तेव्हा घरातील प्रखर वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, नकारात्मकता देखील नष्ट होते. ऊर्जा, नजरबाद यासारखे बरेचसे दोष आपल्या घरातून निघून जातात आणि आपलं घर हे पवित्र सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. हा उपाय तुम्हाला आवर्जून एकादशीला करावायचा आहे. दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा इतर झाडांच्या कुंडीमध्ये टाकून दिली तरी देखील चालते, पण हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशीच करायचा आहे. हा उपाय जास्त प्रभावी आहे. हा उपाय तुम्ही जरूर करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.